हरभऱ्याच्या ओल्या पानांची भाजी ना चवीला खूप छान लागते. मला खरं तर खूप दिवसापासून खायची इच्छा होती, पण मला मिळतच नव्हती. अनायासे मी बाजारात गेल्यानंतर मला ही भाजी दिसली आणि मी ही घरी घेऊन आले. तर ही भाजी जी आहे ती मुळातच त्याची जी चव असते ना, आंबट असते. त्याच्यामुळे ज्यावेळी आपण भाजी बनवतो ना, त्यावेळी चवीला खूप छान लागते. तर इथं भाजी मी निवडून घेतलेली आहे. म्हणजे त्याची जी कोवळी-कोवळी पानं आहेत आणि कोवळे जे देठ आहेत, तेच मी इथं घेतलेले आहेत आणि जे मोठे-मोठे देठ आहेत, ते मी टाकून दिलेले आहेत. तर खलबत्त्यामध्ये मी इथं 1 वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत. तर खलबत्त्यामध्ये हे शेंगदाणे जे आहेत, ते ओबड-धोबड त्याचं कूट बनवून घेतलेलं आहे मी. आता हे शेंगदाण्याचं कूट मी एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे. आता त्याच्यामध्येच मी 3 ते 4 ज्या हिरव्या मिरच्या आहेत त्या कट करून घातलेल्या आहेत. 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत आणि हे सुद्धा मी आता खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतलेलं आहे. तर फोडणीसाठी बघा 1 चमचाभर तेल घातलेलं आहे मी कढईमध्ये. त्याच्यामध्ये ही मिरची आणि लसणाचं जे आपण वाटण तयार करून घेतलं होतं ते घातलं आणि त्याच्यामध्येच ही जी भाजी आपण निवडून घेतली होती, ती निवडून घेतलेली भाजी ह्याच्यामध्ये घालायची. वरून चवीपुरतं मीठ घालायचं. आपल्याला पाणी वगैरे काहीसुद्धा घालायचं नाही. तर हे चांगलं वर-खाली करून चांगली भाजी जी आहे ती मिक्स करून घ्यायची अशा पद्धतीनं आणि झाकण ठेवून द्यायचं. कारण पाणी सुटल्यानंतर आतल्या आत ही भाजी खूप छान शिजते. झाकण काढून बघायचं, भाजी थोडीशी शिजलेली असली की ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आणि पुन्हा एक 2 ते 3 मिनिटं पुन्हा भाजी शिजवून घ्यायची. तर खूप छान लागते चवीला भाजी. एकदा जर तुमच्या इथं जर भाजी खरंच मिळाली तर नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.